आणि ते जाणीवपूर्वक सगळ्यांनी करायला हवं। तुम्हाला जो कोणी उमेदवार योग्य वाटत असेल त्याला तुम्ही करा, पण जाणीवपूर्वक घराच्या बाहेर पडा। ही सुटी म्हणून घरामध्ये राहू नका। कृपया बाहेर पडा आणि मतदान करा। धन्यवाद। वोट कितना जरूरी है वोट करना? आप पुणे से यहाँ पर आए हैं वोट करने के लिए। मैं समझता हूं कि मेरे अस्तित्व की निशानी है वोट करना, और इसके लिए मैं वो 3-4 घंटे वहां से और अभी वापस इमीडिएट जा रहा हूं मैं। तो प्लीज कृपया आप वोट कीजिए। धन्यवाद। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर देखील मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि नागरिकांनी घराबाहेर पडून सुट्टीचा आनंद घेत बसू नका, तर मतदान करा असं आवाहन नाना पाटेकर यांनी केलंय। पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाला असल्याचं कळतंय। भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झालं। दुबार मतदार असल्याचं म्हणत मतदाराला लॉकअपमध्ये टाका असं म्हणणाऱ्या व्यक्तीवर भाजपचे कार्यकर्ते चिडले आणि प्रभाग क्रमांक 19 मधील गुजराती शाळामधील मतदान केंद्रावर हा संपूर्ण गोंधळ उडालेला आहे। पोलिसांकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला जातोय। आज मतदानाचा मोठा दिवस आणि पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाला असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झालं। दुबार मतदार असल्याचं म्हणत या मतदाराला लॉकअपमध्ये टाका असं म्हणणाऱ्या व्यक्तीवर भाजपचे कार्यकर्ते एक प्रकारे चिडले आणि त्यामुळे आता पोलिसांकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न सुरू आहे। प्रभाग क्रमांक 19 मधील गुजराती शाळामधील मतदान केंद्रावर हा संपूर्ण गोंधळ उडालाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मोहन, नेमकं काय गोंधळ उडालाय, काय सुरू आहे तिकडे? पनवेल मध्ये 19 प्रभाग क्रमांक आहे, तिथे जे मतदार करायला आलेले जे व्यक्ती होते त्याचं मतदान झालं नव्हतं। तो सांगते माझं मतदान झालं नाही, तर तिथले जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं याला लॉकअप मध्ये ठेवा, आणि त्याच्या शेजारी जे बीजेपीचे उमेदवार होते ते भडकले। त्यांच्या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली, खूप टोकापर्यंत गेले। त्या केंद्रामध्ये एवढी गोंधळ झालं की पोलीस आले आणि पोलिसांनी ते सगळं सोडवलं आणि त्या ठिकाणी दोन्ही उमेदवारांना बाहेर घेऊन त्यांना समज दिलेली आहे। मोठ्या प्रमाणात तिथे गोंधळ झाला, एवढा आवाज झाला की सगळे धावून त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी येऊन ते सगळं शांत केलं आणि दोन्ही उमेदवारांना समज देऊन बाहेर काढण्यात आलं। त्याच्या पुढे जर असं झालं तर दोघांनाही पोलीस स्टेशनला नेण्यात येईल असंही सांगण्यात आलेलं आहे। ते पनवेल मधलं सर्वात मोठं मतदार केंद्र जे आहे 19, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार येत आहेत आणि त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त आता लावण्यात आलेला आहे। बरं मोहन, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर भूषण गगराणी यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी सुस्मिता यांनी, पाहूयात। उनके जो रिप्रेजेंटेटिव हैं उनके भी नाम दिए हुए हैं, तो सभी तरह से मतलब ऑन ऑल फ्रंट्स जो काउंटिंग की जो तैयारी है वो हमारी पूरी हो चुकी है। शुक्रिया, थैंक यू। भूषण गगराणीजी आपल्यासोबत आहे। तुम्ही मतदाराचा हक्क बजावलाय, आयुक्त म्हणून निवडणूक प्रक्रियेवरती तुमचं लक्ष होतं, यावेळची निवडणूक वेगळी कशी? यावर्षीची निवडणूक वेगळी कशी याची 2-3 उत्तर आहे। एक तर ह्याचा जो मूळ संदर्भ आहे विधानसभा इलेक्शन, तर विधानसभा इलेक्शनमध्ये आपल्याला कल्पना आहे की महापालिकेला सगळ्यात पहिल्यांदा आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती। महापालिका निवडणूक अर्थातच महापालिकेतर्फेच प्रत्येक वेळेला घेतली जाते। यावेळेला आम्ही मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढवली। साधारणतः 7,500 मतदान केंद्र असतात, यावेळेला आम्ही 10,123 मतदान केंद्र केले की ज्याच्यामुळं मतदारांना मोठ्या प्रमाणावरती सुविधा मिळेल। त्याचबरोबर ज्या ठिकाणी मागणी आली आणि ज्या ठिकाणी राजकीय अडचणी नव्हत्या अशा 700 ठिकाणी आम्ही गृहनिर्माण संस्थांच्या मध्ये देखील मतदार केंद्र उपलब्ध करून दिलेली आहेत। या व्यतिरिक्त फार मोठ्या प्रमाणावरती मनुष्यबळ
मागच्या कुठल्याही निवडणुकांपेक्षा जास्त, कारण मतदार केंद्रांची संख्या वाढली की अर्थातच तुम्हाला तेवढं मनुष्यबळ पण लागेल. तर जवळपास 80,000पेक्षा जास्त मनुष्यबळ या ठिकाणी आम्ही तैनात करून दिलं होतं, की ज्याच्यामध्ये पोलिसांचा समावेश नाही, पोलीस स्वतंत्रपणे आहेत, त्यांचे जवळपास 25,000 लोक. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मतदान केंद्रावरती आपण आणि मतदान प्रक्रियेमध्ये लोकांना आणि आपल्या लोकांना प्रशिक्षित केलेलं होतं. या व्यतिरिक्त यावेळेला आपल्याला जे निवडणूक आयोगाकडनं EVM मतदान जे मशीन असतात ते जे उपलब्ध करून दिलेले होते ते देखील यावेळेला पूर्वीच्या EVMपेक्षा हे वेगळे होते. त्याच्यामुळे त्याचं देखील मोठ्या प्रमाणावरती प्रशिक्षण आम्ही या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. तर मला वाटतं की मागच्या निवडणुकांपेक्षा यावेळेचा व्याप आणि व्यापकता ही जास्त आहे आणि त्या पद्धतीने. आता एक मोठी बातमी, नांदेड महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. प्रभाग 4 हनुमानगड मधील महात्मा फुले शाळा या मतदान केंद्रात एक EVM मशीन बंद पडली होती. तांत्रिक बिघाड आल्यानं ही मशीन बंद पडली होती आणि त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया खोळंबली. मात्र काही वेळात ही मशीन पुन्हा सुरू झालेली आहे. मतदान प्रक्रिया आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. नांदेडमधले हे अपडेट्स आपण पाहतोय. नांदेडमध्ये मतदान केंद्रावर एक EVM मशीन बंद पडली होती, मात्र आता ती पुन्हा सुरू झाली आणि त्यामुळे पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. इकडे छत्रपती संभाजीनगरच्या गुजराती कन्या विद्यालयामध्ये गोंधळ उडाला असल्याचं समोर येत आहे. EVM मशीन बंद पडल्यामुळे नागरिकांकडून गोंधळ सुरू आहे. तब्बल 1 तास EVM मशीन बंद असल्यानं संताप व्यक्त करण्यात येतोय. मशीन दुरुस्त करण्यास जवळपास 1 तासाचा विलंब झालाय. तर मतदार 1 तासांपासून तात्काळात रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगरच्या गुजराती कन्या विद्यालयामध्ये हा गोंधळ झालाय. छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये मतदान केंद्र जे आहे त्या मतदान केंद्रावरती काही प्रमाणात गोंधळ थोड्या वेळापूर्वी पाहायला मिळाला होता. तब्बल 1 तास मशीन बंद असल्यामुळे नागरिकांचा हा गोंधळ या ठिकाणी होता. मतदान क्रमांक 22 मध्ये हा संपूर्ण गोंधळ या ठिकाणी झाला होता. काय झालं होतं नक्की म्हणजे मशीनमध्ये बिघाड आला होता. बिघाड आल्यामुळं ते पूर्ण मशीन बंद होती. 1 घंटा उशिरा झालेला, 1 घंटा लाईट पूर्ण बंद होती, त्याची मशीन पण पूर्ण बंद होती. मशीन बंद होती की लाईन बंद होती? नाही, मशीन बंद झाली होती. मशीनमध्ये बिघाड आहे पूर्ण, ती कधी बी परत बंद होऊ शकते ती. त्याच्यावरती लोकांनी म्हणजे आपल्या अधिकाऱ्यांनी जे आहे ती नवीन मशीन तिथं आणून ते व्यवस्थित बसवली गेली पाहिजे. मग आता त्यांनी काय सांगितलं? अजून चालू केले, तिथं इंजिनियर आणलं त्यांनी आणि 1 घंटा उशिरा जे आहे ते चालू झालेली आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर 1 तासापासून ही मशीन पूर्णपणे बंद होती आणि त्यानंतर आता ही मशीन चालू करण्यात आलेली आहे. ताई काय सांगाल, काय झालं होतं इथं? मशीन बंद होती ना, मशीनचा प्रॉब्लेम होता. किती वेळेपासून तुम्ही? 1 तासापासून उभे आहे आम्ही. तुम्ही पण 1 1 तासापासूनच उभे आहे. मशीनमुळे म्हणजे मशीनचा काय सांगितलं होतं त्यांनी? नाही, त्यात मशीनचाच प्रॉब्लेम सांगितला त्यांनी. आपण जर बघितलं तर मतदान क्रमांक 22 मधील ही संपूर्ण घटना आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील 1 तासापासून लाईन नव्हती आणि त्यामुळे ही मशीन बंद होती असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि 1 तास जवळपास या नागरिकांना या ठिकाणी ताटकळत उभं राहावं लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह अविनाश. मतदान करायला आलोय कारण आय थिंक प्रत्येकाचं ओपिनियन, प्रत्येकाचं वोट मॅटर्स म्हणून मी आलोय. त्यामुळे मी हेच रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की या आणि मतदान करा. कारण आपले जे ओपिनियन्स आहेत, आपला जो विचार आहे तो येऊन इथे मांडायचा हा एक आपल्याला ही वेळ आहे. तर ती नक्कीच तुम्ही याचा वापर करावा आणि नीट तऱ्हेने वापर करावा. बहुत इम्पोर्टेंट है. मैं हमेशा कहते आ रहा हूँ कि ये मौका ऐसा है जहाँ पे आपको अपना ओपिनियन आप मतदान के ज़रिए आप एक्सप्रेस कर सकते हो और जो आप चाहते हो उसमें एक एक बूंद, हम जैसे कहते हैं कि एक एक बूंद इम्पोर्टेंट होता है. तो ये अगर रिजल्ट जो आप चाहते हो वो अगर रियलाइज करना है तो
हर एक इंसान को आके मतदान करना चाहिए। नहीं, मैं लोगों से अपील, मैं खुद यहाँ पे हूँ तो ये इटसेल्फ इज शोज किया ना कि इट इज इम्पोर्टेंट फॉर एवरी सिटीजन। सचिन तेंडुलकर मतदानासाठी आलेले आहेत. त्यानंतर सना मलिक या देखील मतदान करण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचल्यात. काय नेमकी प्रतिसाद मिळतो मतदान केंद्रावरती आज जाऊन आलेला आहे कसं आहे? लोकांकडे आम्ही बघितलं तेव्हा खूप उत्साहाने लोक घरातून बाहेर पडलेले आहे मतदानासाठी. आणि आपण तुमच्या माध्यमातून सर्व मुंबईकर आणि जिथे जिथे महानगरपालिकेच्या निवडणूक चालू आहे त्यांना फक्त एक निवेदन करणार की तुम्ही जास्त बाहेर पडून वोटचा तुमचा जे अधिकार आहे ते वोट करून आपल्या डेमोक्रेसीमध्ये तुमच्या जे अधिकार संविधानाने दिले आहे त्यांचा तुम्ही यूज करा. आणि जास्त लोकांना जिथे जिथे निवडणूक चालू आहे आजचा दिवस जिथे मतदान आहे तिकडे मतदान करून डेमोक्रेसीला तुम्ही एक विजयीसारखं तुम्ही संविधानमध्ये. आणि आता नाशिकमधून मोठी बातमी. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये देखील मशीनमध्ये बिघाड झाला असल्याचं कळतंय. भाजपचे पुरस्कृत उमेदवार यांच्या नावासमोरील बटण दाबलं जात नसल्याची तक्रार करण्यात येते. तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर दुसरं मशीन लावण्यात आलं. मात्र दुसरं मशीनही नादुरुस्त असल्यानं मतदारांचा खोळंबा झालाय. प्रभाग क्रमांक 26 मधील बूथ क्रमांक 16 दक्षिणमुखी हनुमान मंदिर या मतदान केंद्रावरील मशीनमध्ये बिघाड झाला असल्याची माहिती मिळते. भाजपचे पुरस्कृत उमेदवार मोहिनी अशोक पवार यांच्या नावासमोरील बटण दाबलं जात नसल्याची तक्रार काही मतदारांनी केली आणि त्यानंतर दुसरं मशीन इथे लावण्यात आलं. मात्र ते मशीन देखील त्या मशीनमध्ये देखील बिघाड असल्यानं गोंधळ निर्माण झालेला आहे.